गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परिपाववी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। परमपूजनीय सद्गुरूंच्या असीम कृपेने दासबोध चिंतन मालिकेअंतर्गत आज आपण सत्वगुण निरूपण किंवा सत्वगुण नाम असं समर्थाने जे नाव दिलेलं आहे, अशा त्रिगुणांपैकी एक अत्यंत महत्वाचा असलेला सत्वगुण, त्याचा जो विचार रामदास स्वामींनी दासबोधात मांडलेला आहे, त्याचं सार रूपाने काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. दासबोध दशक 2 मध्ये हे तीनही समास 5, 6, 7 क्रमाने तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण असे रामदास स्वामींनी जे रचना केलेली आहे, त्रिगुणांचा विचार केलेला आहे. परमार्थामध्ये जीवाला आपल्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी, कृतार्थतेसाठी वाटचाल करण्याकरता त्रिगुणांचा विचार अवश्यमेव करणीयच आहे. तो सर्व शास्त्र ग्रंथांनी केला आणि दासबोध हा एक शास्त्र ग्रंथ भक्तीच्या अंगाने असल्यामुळे भक्तीचे नियोगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी श्रीराम असं रामदास स्वामी बोलतात. भक्तीचा ग्रंथ आहे आणि त्यातही भक्तीच्या वाटेला लागून ज्यांच्या जीवनात साधक जीवन जगण्याचा टप्पा आलेला आहे, अशा साधकांसाठी हा प्रामुख्याने ग्रंथ आहे. कधी कधी कुविद्या निरूपण, मूर्ख लक्षण, परत मूर्ख लक्षण, तमोगुण, रजोगुण याचं विवेचन करताना असं अनेकांना वाटतं की रामदास स्वामी आमच्यावर टिंगल करतात, टीका करतात. निरूपणात असं वाटू शकतं की ही टिंगल आहे, पण जे सत्य आहे ते संत सांगतात. जीवाच्या स्वरूपापर्यंतच्या प्रवासासाठी त्याला ज्या ज्या गोष्टींची गरज आहे, अशा सगळ्या गोष्टी प्राथमिक अवस्थेमध्ये रामदास स्वामी शिकवतात आहे. 20 दशक 200 समास साधके पाहावे सावकाश विवर्ता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम अशी दासबोधात एवढी आहे ना, समारोपीय रामदास स्वामी बोललेले. त्यामुळे त्रिगुणांचा विचार हा एक अत्यंत महत्वाचा विचार आहे. तो रामदास स्वामींनी दुसऱ्या दशकात घेतलाय, कारण भक्तीचं निरूपण दासबोधात ठिकठिकाणी जरी असलं तरी प्राधान्याने मुख्यत्वे करून चौथा दशक पुढे येणार आहे आता, तो नवविधा भक्ती निरूपण असा आहे. आणि म्हणून भक्तीचं पूर्ण स्वरूप समजून घेण्यापूर्वी आधी गुणांचं स्वरूप रामदास स्वामी आपल्याला त्यांनी खूप साऱ्या रूपाने सांगितलेलं आहे. हो, वास्तविक गुणांचा हा विचार अनेक आपल्या धर्मग्रंथांमध्ये खूप विस्ताराने केलेला आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवंतांनी 14वा अध्याय गुणत्रय विभाग योगो नाम असा केलेला आहे. त्याचा आधारही इथे घेतलेला. अगदी काही ओव्यात अशा वाटतात की रामदास स्वामींनी अगदी हुबेहूब त्याच ओव्यांचा आधार घेऊन ग्रंथाची रचना केली आहे की काय, असं वाटायला लागतं. आणि ते लिहिणारच नाना ग्रंथांच्या संमती उपनिषदे वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित श्रीराम. आपण थोडी प्रस्तावना पाहिली की दासबोध एक शास्त्रीय ग्रंथ असल्यामुळे त्यात त्रिगुणांचा विचार अवश्यमेव येणेच आहे आणि तो या दुसऱ्या दशकात आलेला आहे. या आधीच्या निरूपणांमध्ये आपण क्रमाने रजोगुण आणि तमोगुण याच्यावर काही सार रूपाने चिंतन केलेलं आहे आणि आज आपण सत्वगुण नाम असं रामदास स्वामींनी या समासाला नाव दिलेलं आहे. हा दशक 2 आणि समास 7वा आहे. म्हणजे एकंदर दशक 2, 5, 6, 7 हे समास त्रिगुण सांगणारे आहेत. 2 गुणांचं वर्णन आधी झालेलं आहे, रजोगुण निरूपण आणि तमोगुण निरूपण. आणि आज सत्वगुण नाम असा जो समास आहे, याला आपण काही थोडा वेळ आपल्या उपलब्ध वेळेत
चिंतन करून न्याय देण्याचा प्रयत्न करू. 88 ओव्यांचं आहे की सत्वगुणाचं प्रगटीकरण होत असताना रामदास स्वामींच्या सूक्ष्म निरीक्षण बुद्धीने तत्कालीन समाजामध्ये ज्या व्यक्ती पाहिल्या असतील, भक्त पाहिले असतील, की ज्यांच्यामध्ये सत्वगुण आहे, तर सत्वगुण ज्याच्यामध्ये आलेला आहे असा मनुष्य कसा कसा वागतो, अशी अनेक उदाहरणं 88 ओव्यांमध्ये रामदास स्वामींनी दिलेली आहे. तूर्त आपला विषय सुरू आहे म्हणून फक्त एक ऐकू आणि मग आधी सत्वगुण म्हणजे नेमकं काय हे थोडस आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न करू. संत देखोनी धावे, उदाहरण दाखल सध्या एक ओवी घेतली आपण, अशा 88 ओव्यांमध्ये आहे. पाहिला असेल रामदास स्वामींनी. संत देखोनी धावे, परम सुख हेलावे, नमस्कारी सर्व भावे तो सत्वगुण श्रीराम. असं तो सत्वगुण, तो सत्वगुण, तो सत्वगुण हे पालुपद असलेल्या बहुतेक सगळ्या ओव्या समासातल्या अशाच आहेत. आणि त्यावरून साधारणपणे साधक जीवनामध्ये अरे बापरे, याला रामदास स्वामी सत्वगुण म्हणतात का? मग हा गुण मी माझ्या अंगात आणला पाहिजे. शांत बसलं पाहिजे, स्तब्ध बसलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, देवाला नमस्कार केला पाहिजे, पोथी वाचली पाहिजे, गीतेचा 12वा अध्याय म्हटला पाहिजे. हा सत्वगुण आहे. त्यांनी हे त्या काळात पाहिलं असेल. संत देखोनी धावे, परमसुख हेलावे, नमस्कारी सर्व भावे तो सत्वगुण श्रीराम. आपण उदाहरण म्हणून सध्या ओवी घेतली. संत देखोनी धावे. पुष्कळ प्रापंचिकांच्या मागे तर पुष्कळच कार्यक्रम आणि जबाबदारी असतात. सतत प्रपंचातच मनुष्य बिझी असतो. तो रजगुणाचा कार्यक्रम आहे, क्वचित प्रसंगी तमगुणाचाही आहे. पण संत देखोनी धावे. एखादा सत्पुरुष आपल्या नगरीमध्ये, गावामध्ये, कॉलनीमध्ये, सोसायटीमध्ये आलेला आहे, तर धावायला पाहिजे हो. संत देखोनी धावे. 4 कामं बाजूला ठेवायची. नळाचं पाणी येणार आहे आज, बाजूला ठेवायचं. दळण आणायचंय, नंतर आणायचं. डीमार्ट मध्ये खरेदीला जायचंय, किराणा आणायला, मागे ठेवायचं. पण कुठे असं जर कळलं की संत आलेले आहेत, तर आधी त्याच धाव घ्यायची. संत देखोनी धावे म्हटलंय आणि धावे शब्दाने सूचित होतोय धन्यार्थ, प्रायोरिटी, प्राधान्य हे संत दर्शनाला द्यायचं. कारण संत दर्शने मोठा लाभ पद्मनाभ भेटला. संतांचं फार मोठं महात्म्य धर्मग्रंथांमध्ये आहे. संत दर्शने मोठा लाभ पद्मनाभ भेटला, तुकोबाराय म्हणतात त्याप्रमाणे. संत देखोनी धावे, परमसुख हेलावे. फार मनात आनंद होतो की आता संत आलेत गावात. समजून घ्या, दृष्टांत समजून घेण्यापुरता, की आपल्या गावामध्ये श्रीमद आद्य शंकराचार्य कोणत्या तरी पीठाचे आले. आम्ही तर प्रपंचात व्यस्त आहोतच आहोतच. हे रजयाची कारणे जीवा ते रंजवू जाणे, जे अभिमान अभिलाखाचे तरुणे सदाची गा श्रीराम. माऊलींची ओवी म्हणते, जे नेहमी प्रपंच अभिलाष तृष्णेने नेहमी व्यस्तच असतंय. संत देखोनी धावे, धावावं. काय वाटेल जवळ असेल तर पूजा इत्यादी साहित्य घेऊन जावं, दर्शनाला जावं, प्रपंचाची कामं बाजूला सारावी. नमस्कारी सर्व भावे तो सत्वगुण श्रीराम. वंदन करावं. शास्त्र इथपर्यंत सांगतं श्रोते हो, हे तर मी जगद्गुरु शंकराचार्यांचं उदाहरण म्हणून बोललो, जे अनुग्रहित आहेत, परंपरेत आहेत. आणि गावात जर सद्गुरू आले असं कळलं, होतं काही कारणाने आगमन, सद्गुरू नेहमी भ्रमंतीत असतात. देव कार्य नामाचा प्रचार करण्याकरता सगळेच सद्गुरू सतत भ्रमंती करीत असतात काही ना काही कामांच्या निमित्ताने. आणि कळलं की गावात सद्गुरू आलेले आहेत, आपल्या घरी त्यांना आपण बोलावलेलं आहे, त्यांच्या येण्याची वेळ झालेली आहे, सद्गुरूंची कार आलेली आहे, असं घरच्या लोकांना सांगायचं नाही की मी आता जप करतोय, सद्गुरू नाद घेऊन घे, असं नाही. ती माळ ठेवून द्यायची. संध्या करीत असेल तर ती तसं ठेवून द्यायचं कर्म. कारण सद्गुरूंच्या दर्शनामध्ये जर नित्य कर्मांचा त्याग करावा लागला तर तो प्रत्यवाय नाही आहे. त्याग याचा अर्थ ते नंतर करता येईल ना, पण आधी सद्गुरू. संत देखोनी धावे. मी आता जप करतोय, पारायणाला बसलोय, एवढा अध्याय संपू दे, त्यांना आत घेऊन घे, असं नाही म्हणायचंय. संत देखोनी धावे. आणि ते करण्याची क्रिया रामदास स्वामींनी अनेकांकडून पाहिली असेल. म्हणून सत्वगुण हे सत्वगुणाच्या सत्कार गुणाच्या उत्कर्षात होतं. ज्याच्या अंतःकरणात सत्वगुण बराच आहे, त्याच्याकडून ही क्रिया होते.
सत्वगुणाशिवाय क्रिया होत नाही. नंतर घेऊ दर्शन, आळस, कंटाळा ही सगळी रज किंवा तमाची कारण आहेत. आवडच नाही, काय दर्शन घ्यायचंय, कधी माझे गुरु आहेत का? वगैरे, वगैरे, वगैरे. ही तमोगुणाची लक्षणं आहेत. सत्वगुण धावेल, उठेल, नित्यकर्मही टाळेल, पण आधी सद्गुरूंचे पादसंवाहन करील. संत देखोनी धावे, परमसुख हेलावे, नमस्कारी सर्व भावे तो सत्वगुण श्रीराम. उदाहरणासाठी आपण सध्या एक ओवी पाहिली आपण. अशा 88 सुद्धा ओव्यांना आपण स्पर्श नाही करू शकणार आहे. पण त्याआधी थोडस सत्वगुणाचं नेमकं स्थान, त्याचं काय महत्व, त्याचं स्वरूप, त्याचा काय परिणाम, त्याचा काय लाभ आणि विशेषतः साधक जीवनामध्ये सत्वगुणाचा उपयोग साधकाला कसा होतो, हे आपण काही वेळ चिंतन करून पाहू. या तीनही समासांमध्ये एक मध्यवर्ती ओवी आहे. मध्यवर्ती म्हणजे महत्वाची, आणि ती रामदास स्वामींनी पहिल्याच समासात लिहिली, रजोगुण समासातच लिहिलेली आहे. कारण त्रिगुणांना त्यांनी प्रारंभ तिथे केला 5व्या समासात, आणि म्हणून त्याच समासात रजोगुणाच्या समासात त्यांनी ओवी लिहिली. कारण रजोगुण हा भजनमुळे म्हटलाय, तो शुद्ध आणि सबळ असं त्यांनी मानलेले आहे. शुद्ध रजोगुण हा सत्वगुणाकडे खूपच झुकलेला आहे. रज आहे तो कार्यप्रवृत्त करेल, पण त्याला देव, धर्म, संत, सद्गुरू यांचीच आवड असेल, कार्य तो करेलच. तो झुकलेलाच आहे. शुद्ध रजोगुण हा जवळजवळ सत्वगुणापर्यंत पोहोचलेलाच आहे. त्याचं रूपांतर शुद्ध सत्वात कधी होईल सांगताच येत नाही. असे गुणांचे एकमेकांवर ते कुरघोड्या सुरू असतात. म्हणून थोडासा विचार त्या मध्यवर्ती ओवीचा करू. पुन्हा आठवून पाहू आपण. रजोगुणाच्या चिंतनामध्ये आपण ती ओवी म्हटली होती. सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती पावती प्राणीशी. सत्व, रज, तम हे मुळात प्रकृतीचे घटक आहेत. ते त्रिगुणात्मिकाच प्रकृती आहे ना. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया. किंवा भगवद्गीतेचा 14वा अध्याय जो ज्या ठिकाणी त्रिगुणांचं वर्णन केलं आहे, हे त्रिगुण म्हणजेच प्रकृतीचे घटक आहेत. पंचमहाभूत आणि त्रिगुण याशी अष्टधा प्रकृती बनते. पुढे ते चिंतन येणाऱ्या 5व्या दशकामध्ये अष्टधा प्रकृती हा आपण शब्द ऐकलेला आहे. जे काही वाचन चिंतनात आहेत त्यांना माहिती आहे. पण अगदी जे नवीन साधक आहेत, नवीन चिंतक आहेत, त्यांना अष्टधा, अष्टधा म्हणजे अष्ट म्हणजे 8, 10 म्हणजे प्रकारे, 8 प्रकारची सृष्टी अष्टधा प्रकारे व्यक्त होते. त्यात पंचमहाभूत पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि त्रिगुण अशी अष्टधा, हे 5 आणि 3 8 होतात. अशी अष्टधा प्रकृती आहे, आणि त्यामध्ये त्रिगुणांचं फार मोठं आणि महत्वाचं कार्य आहे. सगळी सृष्टीच सत्वम रजस तम इति गुणा प्रकृती संभवाः असं 14व्या अध्यायात वर्णन आहे. सत्व, रज, तम असा तो क्रम गीतेने घेतलाय. रामदास स्वामींनी तो रज, तम आणि सत्व असा. आणि मुळामध्ये ही सगळी अपत्य 3 ही सख्खी भावंड आहेत. सत्व, रज, तम सख्खी भावंड आहे. कोण आहे यांची आई? मग ऐकलंय आपण 2-3 वेळा तो विचार झालेला आहे. पण एक नेहमी लक्षात ठेवावं की परमार्थ चिंतन त्रिगुणांच्या अंगाने असो, मायेच्या अंगाने असो, ब्रह्मवस्तूच्या अंगाने असो, सद्विद्या निरूपणाच्या अंगाने असो, काही बेसिक ज्याला कॉन्सेप्ट म्हणूया ते तसेच नेहमी 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 आपल्याला आठवत राहावे लागणार आहे. परमात्मा, ब्रह्मवस्तू, नारायण, त्याच्यापासून मूळमाया आणि मग गुणमाया असा हा क्रम आहे सृष्टी विस्ताराचा. आणि गुणमाया ही त्रिगुणांची जननी आहे. तिची जननी गुण 3, तिघांची आई एकच. गुणमायेपासून त्रिगुण, गुणमायेपासून त्रिगुणांची उत्पत्ती किंवा त्रिगुण ज्यात आहेत तिलाच गुणमाया म्हणतात, आणि त्यांची जननी मूळमाया. 3 सख्खी भावंड आहेत, आई एकच आहे. आणि खरं म्हणजे 3 मोठा कोण? असा येतो प्रश्न एखाद्याच्या मनात की तिघांमध्ये मोठा कोण? उत्पत्तीच्या दृष्टीने मोठा कोण? हे तिळे आहेत, तिळे, जुळे नाही. 3 आहेत म्हणून तिळे म्हणूया आपण गमतीने. तिळे आहेत. मग मोठा कोण उत्पत्तीमध्ये? तर शास्त्र असं सांगतं मोठा लहान कोणीच नाही. हे मूळ मायेपासून जेव्हा गुणमाया निर्माण झाली, प्रसवल्या गेली,
तेव्हा तीनही गुण एकाच क्षणी हे सृष्टीमध्ये आले आणि एकाच वेळी जेव्हा अशी घटना घडत असते त्याला वेदांतामध्ये एक नाव आहे, त्याला युगपत म्हणतात. म्हणून त्रिगुण ही सख्खी भावंड तिळ, पण ते युगपत आहे आणि त्यांनी जन्माला आल्या बरोबर त्यांचे प्रताप दाखवायला सुरुवात केली. त्यांचे प्रताप सर्व जीवांवर होतात. जीवसृष्टी जिथे अंतःकरण आहे अशा सर्वांवरचा परिणाम होतो. पशु योनींमध्ये सुद्धा त्रिगुण आहेतच, माकडामध्येही आहेत, मांजरीतही आहेत. पण त्या अन्य योनी शास्त्रांनी भोग योनी मानल्या असल्यामुळे रजतमांचा आविष्कार तिथे खूप आहे. सत्व अजिबात नाही असं नाही, सत्व शून्य अवस्था त्यांना असू शकत नाही, पण फार कमी. रज आणि तम फार, जे मांसाहारी प्राणी आहेत तम फार, पण त्यांना त्याचं बंधन नाही, कारण त्या भोग योनी आहेत, त्यांनी फक्त तेवढे भोगवून ती योनी संपवायची. पण पशु योनीमध्ये सत्वाचा फार विचार नाही. तो कोणत्या अंगाने नाही? पशु योनींमध्ये. म्हणून समर्थांनी दासबोधात एका ठिकाणी ओवी म्हटली आहे, पशु देही नाही गती, अशी ती ओवी आहे. ऐसे सर्वत्र बोलती. का नाही? कारण पशु योनींमध्ये, मनुष्य योनी सोडून अन्य भोग योनींमध्ये सत्वगुणाचा उत्कर्ष करता येत नाही. पुन्हा म्हणतोय हा मुद्दा. आणि म्हणून मनुष्य योनी विशेष आहे. पशु योनींमध्ये सत्वगुणाचा उत्कर्ष नाही करता येत. पशु योनी त्यासाठी नाहीच आहे. पण मनुष्य योनीमध्ये रज तम सत्व तीनही असले तरी हा जीव जो मनुष्य योनीत आहे त्याला क्रियमान स्वातंत्र्याद्वारा मी कोणत्या गुणाला वर ठेवावं, कोणत्या गुणाला वरचढ करावं आणि कोणता गुण मी दाबून ठेवावा, हे क्रियमान स्वातंत्र्य जीवाला आहे. तसा 14व्या अध्यायामध्ये श्लोक आहे, रजस्तमश्चाभिभूय सत्वम भवति भारत. रजस्तमश्चाभिभूय सत्वम भवति भारत. रज आणि तमांना दावून अभिभूय म्हणजे वरचढ होणे. अभिभूय सत्व हा वरचढ होऊ शकतो, पण ते क्रियमान स्वातंत्र्य होऊ शकतो म्हटलंय, होतो, पण ते करण्याचं स्वातंत्र्य जीवाला दिलंय. माझ्यातही मी प्रकृतीचा घटक असल्यामुळे सत्व रज तम तीनही आहेत, असणारच आहेत. पण ह्या गुणांचे एकंदर जे मिश्रण आहे, हे मिश्रण मला बदलता येतं. अगदी जन्माच्या बरोबर माझ्याजवळ जे असेल तेवढं तसंच घेऊन मला माझा देह नाही संपायचा आहे. आणि हीच तर मनुष्य देहातली किमया आहे. कारण सत्वगुणे भगवत भक्ती, दासबोध भक्तीचा ग्रंथ आहे, साधकांचा ग्रंथ आहे. आणि त्यामुळे सत्वगुणे भगवत भक्ती जेव्हा रामदास स्वामी म्हणतात आणि पशुदेही नाही गती असंही म्हणतात, पशु योनींमध्ये सत्वगुणाचा उत्कर्ष नाही साधता येत, करता येत, तिथे क्रियमान स्वातंत्र्य नाही आहे. पण मनुष्य जन्मामध्ये योनीमध्ये क्रियमान स्वातंत्र्य असल्यामुळे स्वातंत्र्य विचार आहे, तो करू शकतो. त्या कर्मासाठी तो स्वतंत्र आहे आणि त्यांनी क्रियमान स्वातंत्र्याचा उपयोग करून माझा सत्वगुण हा नेहमी नेहमी उत्कर्षावर म्हणजे वरचढ कसा राहील दोन गुणांच्या तुलनेमध्ये, याचा विचार नेहमी करावा. सत्वगुणाचं एकंदर जे स्वरूप आहे हा पीडाहारक, अत्यंत प्रकाशक. प्रकाशक म्हणजे बुद्धीलाच प्रकाश देतो, तो बुद्धी प्रकाशित करतो. निर्मल, अत्यंत निर्मल म्हणजे विकाररहित. प्रकाशक, प्रकाशकम अनामयम असं त्याचं वर्णन 14व्या अध्यायात केलेलं आहे. अनामय म्हणजे विकाररहित. त्याच्याजवळ काही विकार नाही सत्वाजवळ. आणि सत्वगुण जर जवळ असला, उत्कर्षात असला, तर बुद्धीत खूप प्रकाश पडतो, बुद्धी प्रगल्भ होते, स्मृती राहते, आकलन फार जबरदस्त आणि मोठ्या प्रमाणात असतं. आमचे स्वामी विवेकानंद जेव्हा उदाहरण म्हणून सांगतोय, ह्या त्यांच्या एकंदर शिकागो इथल्या दिग्विजयानंतर पुढे त्यांनी इंग्लंडचा दौरा केला. त्या दौऱ्यामध्ये त्यांना कुठेतरी आजारपण आला असं वर्णन आहे चरित्रामध्ये. आणि ते अगदी बालपणापासून त्यांची अवस्था सत्वगुणाच्या उत्कर्षाचीच आहे. त्यांचा जन्मच सत्वगुणाच्या उत्कर्षात आहे, अशी एक समजूत किंवा धारणा आहे सांप्रदायिकांची विवेकानंद केंद्रामध्ये, की स्वामी विवेकानंद हे शिवाचे अवतार होते. त्यांच्या आईला दृष्टांत झाला वगैरे इतकं मला बोलायचं नाही. पण एकदा इंग्लंडला ते आजारी पडले.
त्यांना वाचनाची खूप आवड होती. आकलन शक्ती अत्यंत जबरदस्त होती. स्मृती विलक्षण असे, पाठांतर विलक्षण. आजारी पडले आणि त्यांना वाचनाची फार आवड. त्यांच्या शुश्रूषेमध्ये जे काही सेवक होते त्यांना त्यांनी सांगितलं, जवळ एखादी लायब्ररी आहे का? आहे ना स्वामीजी. मला काही ग्रंथ आणून द्या. तर त्या माणसाने जाऊन, तो ब्रिटनचाच असल्यामुळे एनसायक्लोपीडिया ऑफ ब्रिटन असा ग्रंथ आहे तिकडे. संपूर्ण इंग्लंडचा पूर्व इतिहास, नवा इतिहास, जुना इतिहास, राजकीय, आर्थिक सगळ्या घडामोडी अशा त्यात असतील काही. एन्सायक्लोपीडिया शब्दाचा तोच अर्थ, सविस्तर, विस्ताराने. एन्सायक्लोपीडिया ऑफ ब्रिटन असे ग्रंथाचे 17 खंड त्या आहेत. त्यातला एक खंड, बरं खंडही मोठे मोठे हजार पानांचे, ते स्वामीजींना द्यायचे. आणि एक आठवडा झाला की स्वामीजी म्हणायचे की घेऊन जा, मला दुसरं स्वामीजी 1000 पानांचं पुस्तक तुमचं वाचून झालं 7 दिवसात? तुम्ही आजारी आहात पुन्हा, तुम्हाला फावल्या वेळात जेव्हा थोडी तब्येत बरी असेल खुर्ची बसून वाचण्याकरता दिला होता, वेळ द्यावा म्हणून. स्वामीजी म्हणाले माझं वाचून झालं. एका आठवड्यात एक प्रमाणे स्वामीजींनी सगळी पुस्तकं एन्सायक्लोपीडिया ऑफ ब्रिटन वाचली. त्यांना आश्चर्य वाटलं, जो सेवेकरी होता त्याला. स्वामीजी खरंच वाचले तुम्ही? ते म्हणे, नाही हे बघ बंधो, लुक ब्रदर, तू मला काही विचार कोणत्या ग्रंथात का, मी आत्ता सांगू शकतो. ही आकलन शक्ती, ही सत्वगुण अत्यंत प्रकाशक, सत्कर्जुनाच्या संपूर्ण उत्कर्षात स्वामीजींचं जीवन आहे. विनाकारण काय काय स्वामीजींचं वय काय 39व्या वर्षी देह ठेवलेला, आणि काय शिकागो धर्म परिषद त्यांनी वयाच्या 28व्या वर्षी जिंकलेली. हे विलक्षण आहे. आणि विलक्षण याचा अर्थ त्यांनी ते मिळवलं आहे हो. काही ईशकृपा, गुरुकृपा आणि काही स्वसामर्थ्यांनी कमावलेलं आहे. म्हणून त्यांच्याजवळ अत्यंत सत्वगुण खूपच नेहमीच उत्कर्षावर आहे. श्रोते हो, आपल्याला यातून संदेश आहे. आपण रामदास स्वामींच्या समासातल्या काही ओव्या घेऊन अभ्यास करणार आहोत पुढे. सत्वगुणाची सतत जोपासना करण्याचा मनुष्याने प्रयत्न करावा. सत्वगुण माझा कसा वाढेल, तो उत्कर्षावर कसा राहील. उत्कर्षाचा अर्थ सत्व रज तीनही जर माझ्यात, मी प्रकृतीचा घटक असल्यामुळे माझ्यात जर तीनही गुण आहेत, तर सत्व नेहमी उत्कर्षावर, म्हणजे पर्सेंटेज वाईज तो जास्त ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्याचा अभ्यास करायला लागतो. समर्थांनी शिकवण निरूपणामध्ये याचं विवेचन खूप केलेलं आहे. प्रातःकाळी उठावे, काही पाठांतर करावे, यथानुशक्य आठवावे, सर्वोत्तमाशी श्रीराम. अभ्यास करावा लागतो याचा. म्हणून सत्कर्म उत्कर्षावर ठेवण्यासाठी असं आपण थोडं उदाहरण म्हणून घेऊया. लवकर उठावं सकाळी. सत्वगुण मला उत्कर्षावर ठेवायचं आहे. ही सत्वगुणाची लक्षणं आहेत. प्रातःकाळी उठणं, काही पाठांतर करणं, वेळ जाग येत नाही अलार्म लावावा, कोणाला उठवायला सांगावं, उठावं, काही भगवद्गीतेचा अध्याय, दासबोधाचं एखादं समास वाचावा, ज्ञानेश्वरी असावी, सद्ग्रंथांचं वाचन करावं, देवाला सद्गुरूंना नमस्कार करावा. ही सत्वगुणाची बैठक आणि सत्वगुणाचं आचरण आहे हो. ज्याला शक्य आहे त्यांनी भूपाळ्या, काकडा इत्यादी म्हणावा. देवाच्या सान्निध्यात राहण्याचा विचार करावा. ही सत्वगुणाची देणगीच आहे. सत्वगुण हे भगवत भक्ती, आणि सत्वगुण आपला उत्कर्षावर कसा राहील याचा आपण प्रयत्न करा, असा आपण विचार काही करतो आहे. हे तीनही गुण प्रत्येकात जरी असले तरी प्रत्येक गुण नेहमी वर नसतो हो. की एखादा रजोगुणी मनुष्य आपण म्हणताना म्हणतो की तो मनुष्य फार रजोगुणी आहे, ही व्यक्ती फार सत्वगुणी आहे, ही व्यक्ती फार तमोगुणी आहे. हे आपण एकंदरीच्या जनरल आचरणाकडे पाहून म्हणत असतो. आणि खरं सांगू का आपल्याला, एखाद्या घरामध्ये जर 5-6 व्यक्ती आहेत, कुटुंब आहे समजा एखादं, आणि त्या घराचं वातावरण सत्वगुणी असं आपण म्हणतो. हा अभ्यास आधी करावा. अभ्यास करावा आपल्या अंतःकरणाने. आपण खूप ठिकाणी जातो, नातलगांकडे जातो, मित्रांकडे जातो, फिरतो, भटकतो, इतरांच्या घरी जातो. असा अभ्यास करावा कुणाला काही न बोलता. साधारणपणे अगदी पहाटेच्या वेळेला 5 ते 8-9 पर्यंत प्रत्येक एक 25-30 घरांना भेट देऊन पहा की त्या घरात काय चाललंय. या एकंदर हिंडण्यावरून आपल्याला कळतं की या घरात एकंदर वातावरण सत्वगुणी आहे, रजोगुणी आहे की तमोगुणी आहे. सत्वगुणी असेल तर सकाळी भूपाळी, काकड्या, कॅसेट जरी लावल्या असल्या
तो थोडा रजोगुणाचा परिणाम, पण सत्वगुणाशी सांगड झाल्यामुळे अभंग लावेल, विष्णू सहस्रनाम लावेल, रामरक्षा लावेल, लताबाईंचे काय अभंग लावेल, ज्ञानेश्वर महाराजांचे. असं सगळं मंगलमय वातावरण. आमच्या इथल्या जुन्या संत चरित्रांचा आपण अभ्यास करावा. काय पिढ्यान, काय वातावरण, काय वातावरण. कोणत्याही संतांचे चरित्र वाचा. प्रातःकाळी उठणार, गोशाळा असेल तर गायींना वंदन करणार, तुळशी वृंदावन असणारच, आईवडिलांना वंदन येणारच, आणि सगळा पहाटेचा सगळा 3-4 तासांचा काळ अगदी माध्यान्हापर्यंत हा सगळा भक्तिमय, देवमय अंतःकरणाचा जाणार. काही घरात तपासा आपण अशी असतात का नाही, आणि याच्या विरुद्ध सुद्धा घरं असतात की काय देवाचा पत्ता नाही. जाग आली की काही खायचं, स्नान केव्हाही करायचं, देवपूजा केली तर केली, नाही तर राहिली तर राहिली. रजोगुणाचा प्रभाव, तमोगुणाचं तर काही वेगळंच मैदान आहे. ते फारसं काही आपल्या चिंतनात येणारही नाही, आणूही नाही आपण, कोणा टीका करायच्या दृष्टीने नाही. पण असा जर अभ्यास आपण करीत गेलो आणि आपण जर शास्त्रग्रंथ ऐकून ठरवीत गेलो की नाही, मला सत्वगुण वाढवायचा, हर प्रयत्नांनी वाढवायचा आहे, सत्वगुण वाढवण्याचे काही उपाय रामदास स्वामींनी या समासात दिलेले आहेत. त्याचं कारण आहे, हो, सत्वगुणाचा उत्कर्ष यासाठी करायचा की त्यामुळे ज्याला भगवत भक्ती म्हणतात त्या भगवत भक्तीला तो आधार होतो. कारण सत्वगुणाची मुख्य देणगी जर काही असेल तर सत्वगुण अंतःकरणाला विवेकी करतो. तो विवेकच देतो. नित्यानित्य विवेक असो, सारासार विवेक असो, विवेकाचे मग अनेक प्रकार केले शास्त्राने. तो विवेक ही सत्वगुणाची देणगी आहे. विवेक याचा अर्थ विचार, चांगलं वाईट याचा विचार, आणि त्यातून चांगल्याची निवड, याला विवेक म्हणतात. इथे विवेक पूर्ण होतो. नुसतं चांगलं आणि वाईट याची निवड नाही, त्यातून चांगलं म्हणजे माझ्या हिताचं ते घेऊन तसं आचरण करीत राहणे याला विवेक असं म्हणतात. आणि सत्वगुणाची मुख्य देणगी विवेक आहे. भगवद्गीतेने आणि पुढे विवेकशील अंतःकरण झाल्यानंतर पुढचा प्रवास लवकर होऊन तो ज्ञानापर्यंत नीट पोहोचतो. म्हणून भगवंतांनी गीतेत सिद्धांत रूप वाक्य वापरलंय 14व्या अध्यायात, सत्वात संजायते ज्ञानम. सत्वगुण हा ज्ञानप्रकाशक असल्यामुळे, निर्मल असल्यामुळे तो बुद्धीला अशा काही प्रेरणा देतो की तो, ज्या व्यक्तीने सत्वगुणाचा उत्कर्षात जीवन जगणं सुरू केलेलं आहे, उत्कर्षात याचा अर्थ दिवसातला जास्तीत जास्त कालावधी जेणे माझा सत्वगुण वाढेल असं काही आचरण जर तो करीत राहिला तर त्याची अवस्था हळूहळू ज्ञानाच्या अवस्थेपर्यंत, हळूहळू हळूहळू, एकाएकी नाही, ती जाते. कारण सत्वात संजायते ज्ञानन हा भगवद्गीतेत भगवंतांचा सिद्धांतरूप वाक्य आहे. सत्वगुणाच्या उत्कर्षात ज्ञान प्राप्ती होते, आधी परोक्ष ज्ञान मग अपरोक्ष अनुभूती सुद्धा. पण त्यासाठी अंतःकरणाला सत्वगुणाचा फार, सत्वगुण हा ज्ञान प्रकाशक आहे. आणि त्याबरोबर जर थोडं मिश्रण, आवड जर रजोगुणाची असेल ना, तर अशी माणसं मोठी असतात समाजामध्ये. आपण तमाचा विचार बाजूला ठेवू, पण सत्व आणि थोडी रजाची युती किंवा रजा जास्त पण तरी सत्वाची युती, सत्वाची युती असल्यामुळे बुद्धी प्रगल्भ, बुद्धीला प्रकाशित करणारी, पण आवड देव सोडून सगळी. उदाहरण पाहू, त्यांचा आपण निषेध किंवा राग नाही करणार आहे. सगळे सायंटिस्ट, सगळे संशोधक अगदी चंद्रावरच्या योजना करतात, मंगळावरच्या करतात, नोबेल पुरस्कार त्यांना मिळतात. ही त्यांच्या अंतःकरणात ज्ञान आहे, ज्ञानाचा प्रकाश आहे. फक्त त्या ज्ञान प्रकाशाचा उपयोग ते संशोधनासाठी करतात, आणि संशोधन यासाठी की पुढे कीर्ती मिळते, पैसा मिळतो, नोबेल पुरस्कार सुद्धा मिळू शकतात. त्यांचा आपल्याला राग नाही करायचा आहे. त्यांनी ते करत राहावं कार्य, पण त्यामुळे कीर्ती जरूर होईल, सगळं पदव्या मिळतील, वाहवा होईल, मीडियावर येणं होईल, कारण त्या ठिकाणी ज्ञानप्रकाश आहेच त्यांच्याजवळ. रजोगुणाबरोबर ज्ञानप्रकाशाचे अफाट संशोधन करतात हो लोक, अफाट संशोधन. आज आयटी क्षेत्रात केवढी क्रांती, अफाट संशोधन. आणि सर्व शेवटी विचार जर केला तर हा प्रपंचच आहे. पण शुद्ध सत्व ज्याच्या जवळ आहे ना,
शुद्ध सत्व ज्याच्या अंगी बांधलेला आहे, ज्याने सत्वगुणाचा उत्कर्ष कसा करावा शिकून घेतलेला आहे, असा शुद्ध सत्वगुणी मनुष्य परमात्म्या वाचून दुसरा विचार करीतच नाही. परमात्मा, सद्गुरु, शास्त्र, देव इत्यादी आणि सकल शास्त्र आपल्याला परमार्थाचाच किंवा देवाचाच विचार करायला शिकवतात. कारण जीवाचं मूळ स्वरूपच सच्चित आनंद स्वरूप आहे की नाही, तो सच्चिदानंद आहे. आणि मनुष्य योनीतच त्या आपल्या स्वरूपापर्यंत पोहोचण्याची सोय आहे. सत्वगुणाचा उत्कर्ष जेव्हा व्हायला लागतो, त्यावेळेला आपोआपच रजतमांच्या उर्मी आवरल्या जायला लागतात. सत्वगुणाला जर काही खरंच विरोधी असेल, कोणी जर असं विचारलं, मग सत्वगुणाला विरोधी काय? कारण किंवा सत्वगुणामधला दोष काय? रज आणि तम हेच जीवाचे दोष सत्वगुणात जाण्यासाठी मान्य आहे. अत्यंत रजोगुणी मनुष्य आणि अत्यंत सत्वगुणी मनुष्य. आणि एखादी व्यक्ती कोणत्या गुणाने तिच्यात आविष्कार जास्त आहे किंवा कोणता गुण भरावर आहे कसं ओळखायचं, ते सहज वागण्यावरून ओळखता येतं. उदाहरण बोलतो आपल्याला. खूप गर्दी आहे आणि एक व्यक्ती सत्वगुणी व्यक्ती, त्याला गर्दीतून स्टेज पर्यंत जाऊन वक्त्याचा काही सत्कार वगैरे करायला सांगितलेला आहे. गर्दीतून चाललाय, गर्दी इतकी जवळ माणसं बसलेली आहे, म्हणजे कोरोना नसल्या काळात ते दृष्टांत सांगतो. आता तर सोशल डिस्टन्सिंग वगैरे आहे. खूप गर्दी, अफाट गर्दी, भागवत रामकथांना अफाट गर्दी, हजारो लोक. त्याला गर्दीत बसलेला जायचंय आणि गर्दीत अनावधानाने, इच्छा म्हणून नव्हे, कोणाला तरी पाय लागला. सत्वगुण किंवा सत्वगुणी म्हणूया, सत्वगुण ज्याचा उत्कर्षावर आहे, असा व्यक्ती खाली वाकेल, त्याला नमस्कार करील, चुकून लागला बरं, असं पण आहे. ही सत्वगुणाचा उत्कर्ष आहे की माझ्याकडून चूक झाली, चुकून पाय लागला म्हणून नमस्कार त्याला करणार. रजोगुणी मनुष्य आहे, दुसरी व्यक्ती आहे, रजोगुणी म्हणूया. रजोगुणी आपण आधी अर्थ पाहिलाय. रजोगुण उत्कर्षावर किंवा त्याचाही सत्वगुण जाईल उत्कर्षावर. पण आता आपण दृष्टांत पाहतोय तेवढ्यापुरता. गर्दी आहे, स्टेजवरती जायचं आहे, पण रजोगुणी मनुष्य भराभर तुडवतच चालेल. किती लोकांना पाय पायला खाली वाकणार नाही, बसणार नाही, काही नाही, बोलणार नाही, नमस्कार करणार नाही, धावत धावत जाईल. 100 लोकांना त्याच्या लाथा लागतील. सत्वगुणी माणसाची एखाद्याला चुकून लागली आहे, पाहूनच चाललेला आहे. हा, कमळावरी भ्रमर, पाय ठेवती हळुवार, कुचंबेल केशर यया शंका श्रीराम. माऊलीची ज्ञानेश्वरी दृष्टांत रूप ओवी आहे. इतका सत्वगुणी मनुष्य हळूहळू चालतो. सुंदर ओवी आहे. कमळावरी भ्रमर, पाय ठेवती हळुवार. भुंगा भ्रमर जो असतो, कमळावर पराग असतात, त्याला पराग सेवनात आनंद असतो, हळूच पाय ठेवतो, कारण त्या परागामध्ये केशर असतं. कमळावरी भ्रमर, पाय ठेवती हळुवार, कुचंबेल केशर यया शंका. कुचंबेल म्हणजे माझ्या भारानी तो परागकण खाली जर का कुचंबेल, कोसळल्या गेला, कुस्करल्या गेला. कुचंबेल म्हणजे कुस्करल्या गेला, तर मी ज्यासाठी, ज्या कार्यासाठी इथे गेलेलो आहे, ते कार्य सिद्धीला जाणार नाही. आणि कमळातला मुख्य पराग जो केशर धारण करून आहे, त्याचा नाश होईल. हे होऊ नये म्हणे कमळावर, हे होऊ नये म्हणून कमळावरी भ्रमर, पाय ठेवती हळुवार, कुचंबेल केशर या शंका. ते केशर कुचंब असा, हे माऊलींचा दृष्टांत आहे 14व्या अध्यायातला. असा सात्विक वृत्तीचा मनुष्य खूप गर्दी आहे, सांभाळून सांभाळून जाईल, कुणा धक्का लागेल, पण चुकून लागला तर वंदन करेल. रजोगुणी मनुष्य तुडवीतच जाईल, काळजी करणार नाही. आणि तमोगुणी आहे एक तिसरा. म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये कोणता गुण भरावर आहे, हे आपण कसं ओळखावं, याचा हा दृष्टांत बोललाय फक्त. असे हजारो दृष्टांत आपल्याला स्वतःच्या चिंतनाने घेता येते. समाजात आपण राहतो, कुटुंबात राहतो, त्या कोणत्या व्यक्तीमध्ये कोणता गुण सध्या भरावर आहे, याचा आपण अभ्यास करावा. तो त्याचे दोष त्याला दाखवण्यासाठी नव्हे, तसं मी करता कामा नये. कारण दासबोध साधकांचा ग्रंथ आहे. माझ्यासाठी जे काय चाललं आहे चिंतन, जो विचार त्रिगुणांचा सुद्धा माझ्यासाठी, मला साधक दशा भोगायची आहे, मला भक्त व्हायचं आहे, मला सद्गुरूंच्या कृपेला पात्र व्हायचं आहे, मला परमात्म्याच्या कृपेला प्राप्त व्हायचं आहे.
त्यासाठी मी कसं वागावं? आणि तमोगुणी मनुष्य गर्दीतून चाललाय, तो तुडवतच जाईल, त्याचाही पाय अनेकांना लागेल. रजोगुणी मनुष्य निदान तुडवीत निघून तरी गेला, बेछूट निघून गेला. तमोगुणी मनुष्य प्रत्येकाला म्हणेल उलट, तुम्हाला कळत नाही का मला वर जायचंय, सरका. रस्त्यात बसतात, दुरुत्तर बोलेल, काहीतरी बोलेल काहीतरी. तो त्याचा क्रोध भरावर जाईल की ही माणसं रस्त्यात बसली, पाय लागला तर नमस्कार तर जाऊ द्या, उचलून पण नाही, दुरुत्तर बोलेल. त्यांनाच म्हणेल तुम्ही मध्ये का बसले, वाट का दिली नाही, तू कोण आहेस, मोठा परमात्मा आहेस का? असा सत्वगुणी, रजोगुणी, तमोगुणी म्हणजे प्रधानतेने ज्यांच्या अंगी आहे त्यांची वागणूक कशी असते हे समाजात आपण सतर वागताना दृष्टांत आपण एक बोललो फक्त गर्दीचा, तो बघत राहावा. सत्वगुणाची देणगी अजून एक खूप मोठी आहे. जो जीव सत्वगुणाच्या उत्कर्षात जायला लागतो, तो त्याच्या कामक्रोधांच्या उर्मी कमी व्हायला लागतात. काम उर्मी जी असते ही रजोगुणातून निर्माण होते आणि क्रोध उर्मी, खूप गुस्सा आ गया, बहुत गुस्सा आ रहा मुझे, मला खूप राग येतोय, ही तमोगुणाची देणगी आहे. सत्वगुणी मनुष्य जो असतो त्यालाही कधी कधी क्रोध येतो. आमच्या इथे शास्त्र ग्रंथात सांगितलेला आहे की सत्पुरुषांचा क्रोध काही क्षणांचा, रजोगुणी तमोगुणी माणसांचा क्रोध खूप काळ टिकणारा, रजोगुणाचा अजून दीर्घकाळ, आणि तमोगुणी मनुष्याचा कदाचित वर्षभरही राहील. एक सुभाषित आहे, आता मला स्मरत नाही, पण सत्वगुणी जर सत्वगुणाच्या उत्कर्षात आहे, वेळ प्रसंगी त्याला आलाही क्रोध तो पट्टकन सावरतो. इथे रामदास स्वामींनी सत्वगुण निरूपणामध्ये त्याचा उल्लेख केलाय, आला क्रोध सावरी, तो सत्वगुण श्रीराम. आला क्रोध सावरी, गुस्सा आ गया, रोकना है, त्याला आवरायचं आहे. क्रोध येणार नाही असं नाही होणार आहे, कारण आपण मायेचे घटक आहोत. ती त्रिगुणात्मिक आहे, त्यात एक तमोगुण आहेच. कितीही सत्वगुणाचा उत्कर्ष केला तर तमोगुण 1% राहणारच आहे. आणि कधी वेळ प्रसंगी आमच्या इथे आपण पुराण ग्रंथ वाचावे, पुराण ग्रंथांमध्ये अशी वर्णने येतात की कधी कधी ऋषी मुनींना खूप क्रोध येतो, खूप गुस्सा येतो. विश्वामित्रांना येतो, दुर्वासांना येतो, पुष्कळ ऋषींची चरित्र येतात की क्रोध आला खूप. प्रत्येक ऋषी हे तर सत्वगुणाच्या उत्कर्षात हो, किती तप केलेले, किती तप केलेले. पण कामक्रोध, रजोगुणातून कामाची सहसा उत्पत्ती होते, तमोगुणातून सहसा क्रोधाची उत्पत्ती होते. या उर्मी आवरत चालायला शिकावं. अशा आवरत न गेलं तर आपलंही नुकसान होतं, समाजाचंही नुकसान होतं. मी उदाहरण सांगतो. एक व्यक्ती होती, रोज सकाळी उठायचे, फुलं तोडायचे, देवासाठी हार करायचे. एक दिवस फुलं तोडली, घाई झाली असेल म्हणा, काय झालं असेल म्हणा, पण कसा तमोगुण अनावर होतो आणि त्याचं आपलंच नुकसान होतं बघा. आणि आपण ओवी शिकतोय, आला क्रोध सावरी, तो सत्वगुण श्रीराम. येणार नाही असं नाही, आवरायचा. हार करायला बसला, 2-3 फुलं सुईमध्ये टाकले, सुईत दोरा घातला, काही फुलं घातले, आणि थोडासा अंधार होता म्हणा, सकाळ होती म्हणा, घाई होती म्हणा, काही म्हणा, त्यांनी सुई फूल घालताना बोटाला सुई लागली, रक्त यायला लागलं. आता हाच हार करतो आहे, घरात सध्या कोणी नाही आहे, धर्मपत्नी असेल तर आंघोळीला गेलेली आहे, नातू असेल तर अंगणात खेळतो आहे. अब क्या करेगा? त्याच्या हाताला सुई लागली, राग आला, रक्त आलं, राग आला, राग कोणावर काढील? या व्यक्तीने तमोगुणाचा आविष्कार किती झाला बघा. चुकून झालं, रक्त आलं, बरोबर आहे, पण आपल्या सुई हातात घेतली आणि आपल्या बोटात पुन्हा पुन्हा टोचली, टोचा 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 टोचा, आधीच तर घाई आहे, टोचा टोचा टोचा. हा क्रोध आहे. परिणाम, ते पूर्ण बोट रक्तबंबाळ झालं. मी पाहिलेला प्रसंग म्हणून बोलतो आपल्याला. पूर्ण बोट रक्तबंबाळ झालं. कोणी केलं? त्यानेच केलं. का केलं? क्रोध अनावर आला. कुणाचा आला? स्वतःचाच आला. मग शिक्षा कोणाला करेल? स्वतःलाच करेल. स्वतःची सुई स्वतःच्या बोटात घालून घेतली, स्वतः जखमी झाला. नुकसान कोणाचं झालं? त्याचंच झालं. 8 दिवस दवाखान्यात गेला, पट्टी बांधली, इंजेक्शनामध्ये ₹5000 गेले. नुकसान किसका हो गया? त्याचाच झाला.
म्हणून रामदास स्वामींनी ओवी लिहिली आहे, होऊ शकतं असं. आला क्रोध सावरी तो सत्वगुण. कितीतरी अशा घटना जीवनात घडतात श्रोते. साधकांच्या जीवनात अवश्यमेव घडतात, की त्यांना एक अपेक्षा असते, पण वेळ प्रसंगी त्याची पूर्ती होत नाही. आणि तो आवरण्यासाठी क्रोधाची उर्मी, कामाची उर्मी आवरण्यासाठी जे कामात पडतं रसायन, त्याला विवेक म्हणतात. आणि मग आपण ऐकलंय की विवेक ही सत्वगुणाची देणगी आहे. सत्वगुणाच्या उत्कर्षात मनुष्य विवेकशील अंतःकरणाचा होतो. सत्वशील मनुष्य झाल्यानंतर त्याची एकंदर अवस्था कशी होते याचं खूप वर्णन या समासात पुढे येतं. देवी धर्मी ज्याचे चित्त तो सत्वगुण श्रीराम अशी ओवी येते. चित्त अखंड देव आणि धर्म यांचा विचार करायला लागतं. सत्वगुणामध्ये मनुष्य असला की त्याला ज्ञानेश्वरी वाचावीशी वाटेल, 12वा अध्याय पाठ करावासा वाटेल, त्याला देवाची पूजा करावीशी वाटेल, त्याला हातात माळ घेऊन 1, 2, 3, 4, 5 माळा कराव्याशा वाटतील. अगदी लहानपणी जर असे संस्कार आपण देत गेलो ना, आपण तसं वागून इतरांना देत गेलो. मी तुम्हाला खोटं सांगत नाही, माझ्याकडे सध्या माझा नातू आलाय, त्याचं नाव देवेश आहे. आणि मी रामनामाची माळ सकाळी घेऊन बसलो की त्याने ती 2-3 दिवस पाहिली. म्हणे, आबा मी जप करू का? म्हटलं कर, पण स्नान कर लो. हा संस्कार द्यायचा आहे आपल्याला. स्नान न करता नाही. स्नान कर. सत्वगुण उत्कर्षात गेलेल्या व्यक्तीकडे पाहून संस्कार इतरांवरही होतो. बस आसन घे. त्यांनी मला पहिल्या दिवशी म्हणाला, मी 13 माळा केल्या, मी 12 केल्या. लहान आहे मूल ते. 2 केल्या, 1 केल्या आणि 1 दिवस म्हणाला, आज मी नाही करत आबा. ठीक आहे, पण संस्कार झाला ना, तो संस्कार सत्वगुणाचा संस्कार आहे. कुणी दिला हे पुढे महत्वाचं नाही आहे. सत्वगुणाचा संस्कार होत असतो. बालपणापासून तो होतो, मोठेपणी होतो आणि सत्वगुणाचा संस्कार होण्यासाठी सर्वात मोठी संस्था संत आहे, सज्जन आहे, सद्ग्रंथ आहेत, शास्त्र ग्रंथ आहेत आणि यासाठी धर्मग्रंथांची निर्मिती आहे. सत्वगुणाचा उत्कर्ष करत राहावा, क्रियमान स्वातंत्र्याचा उपयोग करावा. सत्वगुण उत्कर्षात म्हणजे भरावर सतत कसा राहील याचा नेहमी विचार करत राहावा. देवी धर्मी ज्याचे चित्त तो सत्वगुण श्रीराम. मग धर्म ही व्यवस्था कोणी निर्माण केली? देवी धर्मी, देवावर विश्वास, गुरूंवर विश्वास, शास्त्रांवर विश्वास, ही जी बुद्धी आहे सत्वगुणी बुद्धी आहे. आणि सत्वात संजायते ज्ञानम, ही बुद्धी विकसित करावी की देवी धर्मी ज्याचे चित्त तो सत्वगुण श्रीराम. प्रदक्षिणा नमस्कार राहे पाठांतर तो सत्वगुण श्रीराम. प्रदक्षिणा करण्याची इच्छा होते, पाठ करण्याची इच्छा होते आणि संस्काराने ती लवकर लवकर होते हो. वडिलांचं आचरण पाहून, मोठ्यांचं आचरण पाहून लहान मुलं संस्कारित होत असतात. आणि खरं म्हणजे लहान मोठा हा वयाचा काही फरक नाही. कितीही आपण वयाने मोठे झालो आणि जर संस्कार अंतःकरणावर नसतील त्या पद्धतीचे सत्वगुणाचे, कोणत्याही वयात ते आपल्याला शिकता येण्यासारखे आहेत ना इतरांकडे पाहून. आणि एक बोलू आपल्याला, कधी कधी लहान मुलांकडे पाहून आपली धर्मबुद्धी जागृत सुद्धा होऊ शकते. एक उदाहरण सांगतो आपल्याला. मी पुण्याला गेलो होतो, नेहमीच जातो मुलांकडे. माझं प्रवचन झालं एका ठिकाणी आणि नंतर त्यांनी मला म्हटलं घरी या. गेलो. ब्रह्मचैतन्य महाराजांचं घर होतं. म्हणजे ब्रह्मचैतन्य महाराजांचं अनुग्रहित असं घर होतं. एक बच्चा होता 7-8 वर्षाचा आणि त्यांनी माझ्यासाठी काही खाद्यपदार्थ इत्यादी शिरा वगैरे केला होता बहुतेक, आठवत नाही, 5-6 वर्ष झाले. मला बोलायचा मुद्दा सत्वगुणाचा संस्कारांनी विकासही होऊ शकतो. उलट बालादपि सुभाषितम असं आपल्या इथे ग्राह्य केलेलं आहे. लहान मुलांकडे पाहून जर मला एखादी गोष्ट शिकता येण्यासारखी असेल तर अवश्य शिकावी. ती सत्वगुणाची असेल, कुठूनही शिकावी. मोठ्यांकडून शिकावी, ग्रंथातून शिकावी, संतांकडून शिकावी, लहानांकडूनही शिकावी. मी शिकलो त्या दिवशी. मी त्या मुलाला, त्यांच्या घरच्या लहान मुलाला, 7-8 वर्षाच्या मुलाला एक ₹100 त्याच्या हातात खाऊ म्हणून दिले. मुलंच लहान ते 4-5 वर्षाचा असावा बहुतेक. आणि नंतर आम्ही सगळे दिवाणखान्यात बोलत बसलो. तर त्याची आई पण बसली होती, बाबाही बसले होते, आजोबाही बसले होते. प्रवचनातही सगळे आले होते. वारज्याला प्रवचन झालं.
मी त्यांना म्हटलं, अहो ते मूल घरात खेळत गेलं बेडरूम मध्ये, ती मला त्या पैशाची मी त्याला दिल्यानंतर काळजी म्हणून नव्हे, पण ती नोट हरवून जाईल, दिव्याजवळ जाईल, जळून जाईल किंवा बाल्कनीतून उडून जाईल, तर ती नोट तुम्ही नीट ठेवा. तर त्याच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं म्हणे. तो आत गेलाय ना म्हणे, महाराज मला महाराज म्हणतात, मला म्हणाले ते प्रवचन केलं म्हणून महाराज, नाही तर मी काही महाराज वगैरे नाही. महाराज, आमचा मुलगा असं काही नाही करणार. म्हटलं का? कारण आमच्या घरात ते संस्कार आहेत, आमच्या घरातला बच्चा असं करणार नाही. म्हणलं का? तो तर हातात नोट घेऊन निघून गेला, तो काय करील त्या नोटेचं? महाराज काही करणार नाही म्हणे तो. आमच्या इथे आतल्या खोलीमध्ये ब्रह्मचैतन्य महाराजांचा मोठा फोटो आहे, आणि नुसता फोटो नाही, आमची धारणा आहे, आमची बुद्धी आहे, आम्हाला नक्की वाटतं की ब्रह्मचैतन्य महाराज आमच्या घरात आहे. म्हणून तो मुलगा आहे ना 4 वर्षाचा, ती नोट बरोबर नेऊन देव ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरणांवर ठेवून देईल फोटोजवळ. तो काही करणार नाही. मला ते थोडं कौतुकही वाटलं, आश्चर्य वाटलं, आणि खरं सांगू का थोडंसं खोटं वाटलं. म्हणून मी नंतर त्यांच्या घरून निघताना नमस्कार करायच्या निमित्ताने देवघरात गेलो, तर खरोखरच त्या ब्रह्मचैतन्य महाराजांच्या तस्वीरीखाली ठेवलेली 100ची नोट मला दिसली. का ठेवल्या गेली? या दृष्टांताची थोडी चिकित्सा करू. का ठेवल्या गेली? घरात संपूर्ण सत्वमयी वातावरण, की कुणी आपल्या हातात जर काही पैसे दिले, तर ते एक तर आई-वडिलांना द्यायचे किंवा देवबाप्पाजवळ ठेवायचे. हे आई-वडिलांनी लहानपणापासून मुलाला शिकवल्यामुळे त्या घरातलं ते 3-4 वर्षाचं मूल ब्रह्मचैतन्य महाराजांच्या जवळ जाऊन नोट ठेवत आहे. शिकण्यासारखी गोष्ट आहे. सत्वगुणाचा उत्कर्ष हर प्रयत्नांनी करावा, आणि क्रियमान स्वातंत्र्याचा जीव अधिकारी असल्यामुळे आपल्या संपूर्ण व्यवहार काळामध्ये मी सत्वगुणाच्या उत्कर्षात कसा राहील, हा हर प्रयत्न जीवानी करावा. आणि हे स्वातंत्र्य ईश्वराने त्या त्या प्रत्येक जीवाला दिलेलं आहे. संत सुद्धा, कधी कधी संतांच्या जीवनामध्ये सुद्धा असे प्रसंग येतात की ज्याने त्यांना दुःख आहे. पण सत्वगुणाचं वर्णन काय पहिल्या श्लोकामध्ये आपण भगवद्गीतेच्या श्लोकामध्ये पाहिलेलं, किंवा दासबोधाच्या समासामध्ये, सुखसंगेन बध्नाती, ज्ञानसंगेन चानघ, हे सत्वगुणाचे 2 परिणाम आहेत. सुखसंगेन बध्नाती, ज्ञानसंगेन चानघ. अनघ म्हणजे निष्पाप अर्जुना, अनघ म्हणजे निष्पाप वृत्ती. निष्पाप वृत्तीला अनघ म्हणतात. हे निष्पाप अर्जुना, सत्वगुण याचं कार्य काय? सुखसंगेन बध्नाती, ज्ञानसंगेन चानघ. परिस्थिती देह आहे तोपर्यंत संत जरी जीवित असले, त्यांना सुद्धा देह आहे, काही दुःख होणार. ते दुःख देहाला होतात या जाणीवेत असतात. ते मला होत नाही, माझ्या स्वरूपाला याचा काही संबंध नाही, या जाणीवेत ते असतातच. यालाच विवेक म्हणतात. की मी देह नाही, माझ्या देहात जो परमात्मा आहे, जे ईश तत्व आहे, त्याला काहीच होत नाही. वासांश जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि. हे भगवद्गीतेचे जे तत्वज्ञान 2 अध्यायात सांख्ययोगाच्या अनुषंगाने भगवंतांनी जगाला दिलेलं आहे ना, संत जगतात होय. याला विवेक म्हणतात. हा विवेक अंतःकरणात कायम ते धारण करतात, आणि विवेक ही सत्वगुणाची देणगी असते. शुद्ध सत्वगुणातून अत्यंत विवेकशील अंतःकरण बनतं. संतांजवळ हा विवेक कायम असतो. जो जाणेल भगवंत तया नाव बोलिजे संत, जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी श्रीराम. समर्थांनी दासबोधात व्याख्या केली आहे. अन्य समासामध्ये आहे, या समासात नाहीये, पण व्याख्या आहे. जो जाणेल भगवंत तया नाव बोलिजे संत, जो शाश्वत अशाश्वत निवाडा करी श्रीराम. शाश्वत अशाश्वत निवाडा करणे, याचाच नाव विवेक असं आहे. माझा मुद्दा सुरू आहे. संत जरी झाले, देहात आहेत तोपर्यंत सुखदुःखांच्या प्रसंगांना त्यांना तोंड द्यावं लागतं. होतं कधी कधी. पण सुखसंगेन बध्नाती, त्यांची सुखाची दशा मात्र तशीच असते. उदाहरण म्हणून सांगतोय, छोटा प्रसंग आता वेळेवर आठवला म्हणून सांगतो. पूज्य प्रल्हाद महाराज माझे सद्गुरू, त्यांच्या जीवनातला प्रसंग आहे. त्यांना एकदा ज्वर आला, म्हणजे ताप आला. पुष्कळ शिष्य होते. खूप ताप, 4-5 डिग्री ताप, साखरखेड्याचीच गोष्ट आहे. काही शिष्याला खूप वाईट वाटलं, बाळ झालं.
एक भक्त होता, कोणी गर्दीने असं पाहून महाराजांच्या जवळ गेला. महाराज तापाने फणफणलेले, पण रामनामाची माळ हातातच. त्यांच्या जवळ गेले. महाराज, किती ताप आहे तुम्हाला? महाराज पावत नाही. तुमच्या अंगावर हात लावून पाहिला, लख्ख तापले महाराज. किती वेळ त्रास सहन करता महाराज? तुमच्यासारख्या संतांनी त्रास कशाला सहन करावा? महाराज, एक काम करा, माझ्या हातावर पाणी सोडा आणि तुम्हाला रामरायाची तुमच्यावर पूर्ण कृपा आहे. रामरायाला सांगा की तुमच्या अंगातला ज्वर मला येऊ दे, मी भोगेन. लहानसा प्रसंग आहे, शिकवणार आहे. पूज्य प्रल्हाद महाराजांनी जे उत्तर दिलं ते आपल्याला शिकायचं. ही विवेकाची देणगी आहे. हा विवेक आहे. ते म्हणाले, बाळ, आमचे पूज्य प्रल्हाद महाराज सगळ्यांना बाळच म्हणायचे. बाळ, अरे हातावर पाणी कशाला सोडायला पाहिजे? मी रामरायाला नुसतं म्हटलं ना की माझ्या देहातला ज्वर याच्या देहात जाऊ दे, तर रामराय आत्ता माझा ताप तुला देईल. पण बाळ, ताप या शरीराला आलेला आहे, हा मला भोगून संपवला पाहिजे. त्या तापामुळे मला ज्या वेदना होतात, त्या डोळ्यातून पाणी येत आहे, मला झोप येत नाही, माझी पाठ दुखते आहे, कंबर दुखते, हे तापाचे परिणाम आहेत. ते मला भोगू दे. नाहीतर एवढे त्या तापाचे भोग भोगण्यासाठी मला अजून एक जन्म घ्यावा लागेल ना. राहू दे. विवेक, जो जाणेल भगवंत तया नाव बोलिजे संत. जो शाश्वत अशाश्वत, देह हा अशाश्वत आहे, त्यात राहणारा परमात्मा हा शाश्वत वस्तू आहे. तर त्याला ताप आलेला नाही, या देहाला आलेला आहे. शिवाय हा या देहाचा भोग माझ्याच कर्मांचं फळ आहे. काहीतरी मागच्या जन्मामध्ये मी असं केलं असेल की मला ताप आला पाहिजे, आणि म्हणून मला भोगू दे बाळ. मला विवेक बोलायचा आहे. क्रियमान स्वातंत्र्याचा उपयोग करून अशा पद्धतीने जीवनात सगळे दृश्य आपण जे पाहतो, ज्या ज्या ठिकाणी आपण जातो, सगळ्या ठिकाणी आपण त्याला इंग्रजी शब्द वापरतोय, ऑब्झर्वेशन करत जावं की कोण व्यक्ती कशी आहे, कोणा घरातलं वातावरण कसं आहे, त्या व्यक्तीमध्ये रजोगुण आहे, तमगुण आहे की सत्वगुणी आहे, याचा विचार करीत जावा, पाहत जावं. मगाशी मुद्दा बोललो ना आपल्याला, एक 10, 15, 50, 100 घरी सकाळच्या वेळा जाऊन सहज गंमत म्हणून, आपण साधक आहात, शिकायचं आपल्याला. 20 दशक 200 समास, साधके पाहावे सावकाश, विवरता विशेषा विशेष कळो लागे. ऑब्झर्व करावं, कुठे कसं वातावरण आहे, सत्वगुणी आहे, रजोगुणी आहे, तमगुणी आहे. कशासाठी? त्यांना त्यांचे दोष सांगण्यासाठी नाही, ते माझ्या शिकवणीसाठी. मैंने सीखना है, पढ़ाई मैंने करनी है. माझा अभ्यास आई नाही करणार, मला करायचा आहे. मला मोठं व्हायचं आहे, मला परमार्थात मोठं व्हायचं आहे, मला देव बाप्पाची भेट पाहिजे, मला जायचंय तिथे, मला स्वरूपाची प्राप्ती करायची. यासाठी माझा प्रयत्न मला करायला पाहिजे. श्रोते हो, याप्रमाणे रजतमांच्या उर्मी आवरून सत्वगुणाचं कार्य करण्याचं सामर्थ्य मनुष्याजवळ आहे. रजतम म्हणजेच कामक्रोध या उर्मींनी आपल्याला घेरून ठेवतात जन्मभर. त्या कमी होण्यासाठी सत्वगुणात राहणं आवश्यक आहे. आणि सत्वगुणाचा उत्कर्ष होणाऱ्या माणसं, त्या घटना ह्या तर टिपल्याच, पण त्याचबरोबर देवदर्शन, संत दर्शन, अंबाबाईचं दर्शन, गजानन महाराजांचं दर्शन, कुठेही जेव्हा वेळ येईल तर जायचं, दर्शन घ्यायची, शास्त्र ग्रंथ वाचायचे, वेदश्रुती वाचायचे, धर्मावर श्रद्धा ठेवायची, सद्गुरूंवर संतांवर विश्वास ठेवायचा. काही काम करताना शास्त्राने असं सांगितलंय का, असा विचार करावा. तस्मात शास्त्रम विचारन्ते, तस्मात शास्त्रम प्रमाणन्ते, कार्याकार्य व्यवस्थितो. त्याचा विचार करावा. आणि कामक्रोधांच्या उर्मी या मनुष्य देहात असेपर्यंतच आवरण्याचा प्रयत्न करावा. असा जो संपूर्णपणे आवरतो, स युक्त सुखी न राहा, असं भगवद्गीतेत म्हटलंय. शक्नोती हैवयस सोडून प्राक शरीर विमोक्षणात, कामक्रोधत भवम वेगम, स युक्त सुखी न राहा. अशा कामक्रोधांच्या अनावरशा वृत्तींना जो आवरू शकतो, शक्नोती हैयस सोडून, शक्नोती हैवयस सोडून जो आवरू शकतो तो सुखी होतो. म्हणून कामक्रोधांच्या उर्मी म्हणजेच रज आणि तमांच्या उर्मी हे आवरण्याचं जे क्रियमान स्वातंत्र्य ईश्वराने आम्हाला दिलेलं आहे, त्याचा
उपयोग करावा, त्या आवरून काय गप्प बसायचंय, सत्वगुण वाढवावा. त्याची ही साधनं आहेत. वेद, श्रुती, भगवद्गीता, संतांचे ग्रंथ, श्रीमद भागवत, दासबोध, ज्ञानेश्वरी, महापुराण, भगवत कथा निरंतर ऐकत जाव्या. आपल्या सुखस्वार्था केलीच करावी हरिकथा, हरिकथेवीण सर्वथा राहोची न्याय श्रीराम दासबोधात वाचत राहाव्या. रामाची गोष्ट ऐकावी, कृष्णाची ऐकावी. आमचा नातू आहे देवेश नावाचा, त्याला कृष्णाच्या गोष्टी फार आवडतात. आबा मला कालिया सांगा, आबा मला उखळी बंधन सांगा, आबा सगळं भागवत सांगून झालं, त्याला पाठही झालं. ह्या ऐकत जाव्या. लहानपणापासून आपण ऐकाव्या. तव कथामृतम तप्त जीवनम कवी भेडेतम कल्मशापहम, भागवतातला श्लोक आहे गोपी गीतातला. कथा ऐकाव्या. भगवत कथा श्रवणाने अंतःकरणातला सत्वगुण वाढतो हा पर्याय सांगितलाय हो. कारण भगवंत जेव्हा अवतार घेतात, परमात्मा सुद्धा त्याचे अवतार रामकृष्ण हे सुद्धा, यांचं शरीर नेहमी शुद्ध सत्वगुणी असतंय. आणि म्हणून त्यांच्या कथा श्रवण करताना जीवाजवळ असलेले हळूहळू तमरज कम होऊन, कारण सातत्याने वारंवार वारंवार जे ऐकलं जातं ते बुद्धीत शिरतं, आणि जे बुद्धीत शिरतं त्याप्रमाणे वृत्ती बनते आणि त्याप्रमाणे आचरण घडतं. असा हा प्रवास आहे. म्हणून हे सगळे पर्याय, त्याबरोबर आणि एक आपल्या उपलब्ध वेळेत फक्त स्पर्श करतो त्याला, आहार विहार याच्यावर खूप नियंत्रण ठेवावं, सात्विक वृत्ती जोपासण्यासाठी. म्हणून भगवंतांनी पुढे 17व्या अध्यायामध्ये आहाराचा खूप छान मुद्दा मांडलाय. कालच्या रजोगुणाच्या निरूपणात आपण रजोगुणाची निर्मिती रजोगुणी आहार खाल्ल्याने होते ना, सत्वगुणाची वृद्धी या पाहून इत्यादी धर्मग्रंथांनी तर होईलच, पण आहारावर जास्त आयुष्यत मला आरोग्य हा भगवंतांनी 17व्या अध्यायात केलेला उपदेश आहे. रस्या स्निग्धा स्थिर आरोग्या आहारा सात्विक प्रिया, सात्विक आहाराचं वर्णन केलंय. रस्या स्थिरा हृदया, रस्या स्निग्धा स्थिरा हृदया, आहार सात्विक प्रिया, सात्विक आहार भक्षण करावा. काही कुठलं खाऊ नये बाहेरचं, घरी बनवलेलं अन्न खावं, देवाला नैवेद्य करून खावं, त्याला समर्पित करून खावं, ते सात्विक होतं. काही कुठे गेले आणि काही खात बसले, ते रजोगुणाच्या वृत्ती असतात. आणि साधक जीवन आपल्याला जगायचं असेल तर आहार विहार, मी काय खातो, मी काय जेवतो, मी काय ऐकतो, मी काय बोलतो, मी काय चालतो, या आमच्या सगळ्या क्रियांमधून आमचा जो गुण आमच्या उत्कर्षार्थ व्यक्त होत असतो. सात्विक वृत्तीचा मनुष्य असेल त्याच्या हालचाली सौम्य शांत असतात, उच्छृंखलपणा कुठेही नाही. साधी राहणी असेल, चालेल हळू, बोलेल हळू, मोठ्याने बोलणार नाही, कोणाला असं म्हणायची वेळच येणार नाही, हळू बोल रे असं म्हणायची वेळ येऊ देऊ नये. शांत बोलावं, हळू बोलावं, आरडाओरडा करू नये, कर्कशपणा करू नये. शांत होते, नजर सौम्य होते, जिभेची रसनेची धाव कमी होते, फार खाय 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 काय सुटत नाही. चांगलंच ऐकावं असं वाटतं, चांगलंच बोलावं असं वाटतं, चांगलंच पाहावं असं वाटतं, चांगलं खावंसच वाटतं. ही सगळी सत्वगुणाची देणगी आहे. सत्वगुण हा मनुष्याच्या संपूर्ण अंतःकरणाला, म्हणजे अंतःकरण याचा अर्थ मनबुद्धी चित्त अहंकार हे तर आलेच, पण त्याचबरोबर माऊलींनी तर वर्णन केलंय, सुंदर आहे. 14व्या अध्यायात वर्णन ओवी येते, म्हणतो तेवढी, सर्वेंद्रियांच्या अंगणी विवेक करी राबणी, साचची करचरणी होती डोळे श्रीराम. साचची करचरणी होती डोळे, सर्वेंद्रियांच्या अंगणी. सर्व इंद्रिय विवेकी होतात, नेत्र विवेकी होतात, कान विवेकी होतात, म्हणजे काय पाहावं ते स्वतः तो ठरवतो, काय ऐकावं तो ठरवेल. काय ऐकावं म्हणजे विवेकशील अंतःकरण पाहणारच नाही. तुकोबांनी उपदेश केलाय, काय पाहावं काय बोलावं. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, घे घे वाचे गोड नाम विठोबाचे, विठोबाचं नाव घ्यावं. ही सत्वगुणाची आहे. तुकोबांनी तर इथपर्यंत सांगितलंय, तुका म्हणे येथे सत्वाचे बळ करावा परमार्थ अहर्निशी. श्रोते हो, सत्वगुण निरूपण आपण शिकण्याचा काही प्रयत्न आज करतो आहे.
सत्वगुणाच्या उत्कर्षात भगवंतांची प्राप्ती होते, दर्शन होतं रामाचं, कृष्णाचं, विठ्ठलाचं जे आपलं असेल ते दर्शन देतात. गजानन महाराज जे असेल ते सत्वगुण वाढायला पाहिजे. आणि सत्वगुणाचा उत्कर्ष कसा होईल याची मी नेहमी काळजी घेतली पाहिजे. वास्तविक जीव हा त्रिगुणांपासून आणि त्याच्या बंधनापासून नेहमी मुक्त आहे. हो, तो सच्चिदानंद स्वरूपच आहे. कारण 3 गुण हे प्रकृतीचे कार्य आहेत. पण जीव प्रकृती आणि तिचं कार्य यापासून भिन्न आहे असं वेदांत शास्त्र सांगतं. जीव, प्रकृती आणि तिचं कार्य, त्रिगुण हे प्रकृतीचं कार्य आहे. पण जीव यांपासून अभिन्न आहे. तो मुळात सच्चित आनंद स्वरूप आहे. आणि म्हणून जीवाला जर त्रिगुणांचं बंधन टाळायचं असेल तर अत्यंत शास्त्रीय उपाय त्याने नेहमी मी जो आहे मुळात त्या माझ्या स्वरूपाचं म्हणजे सत्स्वरूपाचं अनुसंधानात राहण्याचा प्रयत्न करावा. मोक्ष कारणे सामग्र्याम भक्तिरित्य गरीयसी भक्तिरेव गरीयसी स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्य विधीयते. आचार्यांचा श्लोक आहे विवेक चूडामणी. सत्स्वरूपानुसंधान, स्वतःच्या स्वरूपाच्या अनुसंधानात जे आचार्यांनी शिकवलंय आपल्याला, मनोबुद्धी अहंकार चित्त आणि नाहम न च श्रोत्र जिव्हे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमीर न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहम शिवहम. आचार्य बोलले आहेत आत्मशतकामध्ये. नेहमी अखंड विचार करावा की मी सच्चित आनंद स्वरूप परमात्मा असल्यामुळे माझा आणि उपाधींचा संबंधच नाही. प्रारंभ इथूनच आहे. नेहमी आपल्या स्वरूपाचं व्यवधान अनुसंधान ठेवत जावं. हे कठीण आहे, अवघड आहे. पुष्कळ लोक म्हणतात फारच कठीण आहे ना. पण कठीण प्रपंच आपण करतो ना, करतोच. तसं स्वरूपाचं अनुसंधानही ठेवण्याची सवय लावावी. ती अनेकांनी केलेली आहे. श्रोते हो, याप्रमाणे त्रिगुणांचं कार्य, त्यांचे परिणाम म्हणजे फल, हे ध्यानात घेऊन जीवानी क्रियमान निर्मितीसाठी सावध असावं असा संदेश या 3 समासांमधून आपल्याला आहे. सावध असावं. कशासाठी? की सत्वगुण माझा 3ही गुणांच्या तुलनेत मी आहे जीवदशेत तोपर्यंत सत्वगुण कसा 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 उत्कर्षावर राहील. आधी तो वाढवायचा आणि नेहमी तोच उत्कर्षावर कसा राहील याची काळजी घ्यायची. म्हणून करावा परमार्थ अहर्निशी. तुका म्हणे येथे सत्वाचे बळ, करावा परमार्थ अहर्निशी. नेहमी स्वतःला जागा ठेवावं आणि अखंड जागृत ठेवणं त्यालाच विवेक दशा चित्ताची म्हणतात. श्रोते हो, ग्रंथराज दासबोध चिंतन मालिके अंतर्गत आपण त्रिगुणांचा विचार करीत आहोत. गेल्या 3 पुष्पांपासून आपण क्रमाने रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण यांचा विचार भगवद्गीतेच्या आधारे, दासबोधाच्या आधारे, काही उपलब्ध वेळेची मर्यादा ओळखून थोडाफार प्रमाणात करण्याचा प्रयत्न केला. 88 ओव्यांचा समास आहे. याला कशा कशाला सत्वगुण म्हणतात रामदास स्वामी जे सांगितलेलं आहे ते सगळं टिपावं, ध्यानात ठेवावं. खूप 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 यात महत्वाच्या अनेक ओव्या आहेत. हो, अनेक 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 महत्वाच्या ओव्या आहेत. नामस्मरणी विश्वास तो सत्वगुण श्रीराम, आला क्रोध सावरी तो सत्वगुण श्रीराम, होणार तैसे होत जात, प्रपंची झाला आघात, डळमळीना ज्याचे चित्त तो सत्वगुण श्रीराम. वाईट आम्हाला नव्या नको असलेल्या घटना सतत घडत राहतात. सगळीकडे घडतात, आपल्या कुटुंबातही घडतात. तरी डळमळीना ज्याचे चित्त तो सत्वगुण श्रीराम. ते कशामुळे डळमळणं थांबतं? विवेक दशेमुळे. की होणार तैसे होत जातं. काही होणं जाणं माझ्या हाती आहे का? कोरोनाची साथ आली, मैं उसे रोक सकता क्या? नहीं, वो आई है चली जाएगी. संशोधक, वैज्ञानिक, डॉक्टर्स त्याच्यावर करतात आहे. होणार तैसे होत जातं. प्रपंची झाला आघात, डळमळीना ज्याचे चित्त तो सत्वगुण श्रीराम. शांत स्थिर राहा. फार त्या चर्चेत पडूही नये. शांत राहावं. आणि असा कोणताही आघात जर प्रपंचामध्ये आपल्यावरती झाला, होईल प्रारब्धवशात, तरी शांत राहण्याचा अभ्यास करावा. आणि तो अभ्यास सत्वगुणाच्या अधिष्ठानावर आधिक्यामध्ये उत्कर्षामध्येच होतो. म्हणून सत्कर्माची वृद्धी करणं हे मात्र आपल्या हाती आहे. ती क्रमाक्रमाने होईल.
आजच मी दासबोधाचा समास ऐकला आणि माझ्या अंगी पूर्ण सत्वगुण बाणेल, सत्वगुणाचा उत्कर्ष होईल, ये नाही हो सकता है. असं आजच्या आज नाही होणार. पण माऊलींच्या ओव्यांचा आधार घेऊ तो हळूहळू ढाळे ढाळे केतुलेने एके वेळे मार्गाचेनी आधारे निश्चित ठाकी श्रीराम. असा हळूहळू जाऊ आपण. आणि त्यासाठी सत्वगुणांच्या समासाच्या अभ्यासानंतर सद्गुरूंना किंवा रामदास स्वामींना ही प्रार्थना करू की महाराज आमच्या जवळ असलेले रज आणि तम कमी होऊ द्या आणि आम्हाला सत्वगुणामध्ये प्रवेश आमचा असेल आहे थोडा, आम्ही दासबोध बोलतो ऐकतो आहे थोडासा, तो वाढू द्या. त्याच्या वाढीसाठी जी साधनं सांगितली, सत्संग आहे, शास्त्र ग्रंथांचं वाचन आहे, स्वतःचं आचरण आहे, नामजप आहे, पारायण आहे, हे आमच्या हातून भरपूर होऊ द्या आणि सत्वगुणाचा उत्कर्ष आमच्या जीवनात नेहमी असू द्या. त्याने अंतःकरण विवेकशील होईल. विवेकशील अंतःकरणाला परमात्मावर दूर नाही. ही सगळी झालेली आजची प्रवचन सेवा त्यांच्या चरणी, रामदास स्वामींच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी समर्पण करण्यापूर्वी त्यांच्या जवळ आपण मागणं मागूया की असा अत्यंत सत्वशील अंतःकरणाचे आम्ही आहोत असू व्हावं, एवढी आमच्यावरती कृपा करा. ते नक्की कृपा करतील ही प्रार्थना त्यांना करूया आपण सर्व संतांना. संत गजानन महाराज असो, प्रल्हाद महाराज असो, विष्णुदास महाराज असो, रामदास स्वामी असो, सगळे सारखेच सारखेच कृपा करण्यात सगळे सारखेच. त्यांच्या कृपेला पात्र होण्याचा आपण प्रयत्न करावा आणि त्यांनी आमच्या जवळच्या सत्वगुणाची वृत्ती वाढवून द्यावी, उत्कर्षावर ठेवावी ही त्यांच्या चरणी प्रार्थना करून वाणीला या ठिकाणी आपण विराम देऊया. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय.